जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यामुळे महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा जीव गेलाय तर भारतासह जगभरातील तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे भारतासह संपूर्ण जगभरात एकच खळबळ माजली आहे। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घटनेनंतर आता पर्यटन कंपन्यांसह सरकारही अलर्ट मोडवर आलंय। पहलगाम हल्ल्यानंतर देश हादरला, टुरिस्ट कंपन्याही झाल्या सतर्क। भ्याड हल्ला घ्या बदला। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केलाय। या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जण मृत्युमुखी पडले असून देश विदेशातील 28 पर्यटकांनाही प्राण गमवावा लागलाय। पहलगाम येथील वातावरण रमणीय असून मिनी स्वित्झर्लंड अशी त्याची ओळख आहे। उकाड्यापासून सुटका मिळावी आणि सुट्ट्या लागल्यामुळे अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत। मात्र पर्यटकांवर अचानक गोळीबार झाला। सध्या महाराष्ट्रातून 10,000 पेक्षा जास्त पर्यटक जम्मूत वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले आहेत। त्यामुळे टुरिस्ट कंपन्या सुद्धा आता अलर्ट मोडवर आहेत। आपल्या महाराष्ट्रातून मे बी एक 10-20 हजार तरी आत्ता सध्या पर्यटक काश्मीरमध्ये असतील। शासनाची पण यंत्रणा चालू आहे। हेल्पलाईन वगैरे सेंटर्स चालू ठेवले आहेत। एअर इंडिया आणि इंडिगो यांनी जाहीर केलं आहे की 30 एप्रिलपर्यंत कोणालाही काही चेंजेस वगैरे जे फ्लाईटला करायचे असतील, कॅन्सल करायचं असेल तर त्याच्यात ते काही एक्स्ट्रा चार्जेस न घेता करून देतील। जम्मूच्या पहलगाम येथे आता हाय अलर्ट जारी करण्यात आला असून तिथं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। जम्मू काश्मीर मधला तणाव पाहता आता तिथे जाण्याची इच्छा असणारे अनेक पर्यटक दहशतीत आहेत। VIP मूवमेंट आणि आर्मी वगैरे ह्याची मूवमेंट चालू असल्यामुळे थोडं तिकडे एरिया पहलगाम एक्स्पेशली कॉर्डन ऑफ केलं आहे। त्यामुळे तिकडचे टुरिस्टना ज्यांना फ्लाईट वगैरे आहे त्यांना बाहेर सोडतायत, पण पहलगाममध्ये टुरिस्टना एंट्री सध्या तरी आज 1-2 दिवस मे बी बंद राहील। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या आणि घाबरलेल्या पर्यटकांनी वेगवेगळ्या मार्गाने सरकारशी संपर्क केलाय। त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना आणि आमदारांना संबंधित कुटुंबांच्या माध्यमातून संपर्क करण्यात आलाय। त्याच सोबत अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली देखील सुरू केलेल्या आहेत। तसेच महायुतीचे मंत्री गिरीश महाजन स्वतः जम्मूत गेले असून पर्यटकांना आणि जखमींना मुंबईत आणण्याच्या हालचालींना वेग आलाय। एकूणच केंद्र आणि राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आलंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।